हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण आलेलो आहे डोंबिवलीला. इथे ओंकार भाऊची स्टोरी आहे, ती शूट करायची आहे. आणि तो नदीम, हा सिद्धू, सगळे आम्ही आज शूट वगैरे करणार आहे, तर तुम्हालाही दाखवूयात. त्या स्टोरीचा मेन विलन अँड वन अँड ओनली आमचा भाऊ, जो आम्हाला नंतर पार्टी येणार चायनीची. आणि जो शूट करतोय तो आहे पोलीस. आणि हा आहे छोटा चेतन. नाही, हा छोटा चेतन नाही, छोटा चेतन तरी म्हणत असेल तर हा टिप्पर आहे. बघू हे पोलीस काय करतात, पकडतात का आम्हाला. याला पकडून मग याच्या अरे असा बाईक वरून होते. तो स्टोरी सांगाल होता रे. चेहरा थोबाड आपला काय त्याला इकडून येऊ. मोबाईलची क्वालिटी आहे तशी, माहिती आहे का? तुझा मोबाईल आहे म्हणून तुझा. अरे माझाच मोबाईल आहे. तुझा मोबाईल आहे. माझाच मोबाईल आहे. एडिट करून टाक. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर गाईज, आपला पोलीस ऑफिसर आलेला आहे, रोहित सर. रोहित सर, एकदा लुक द्या इकडं. आता त्याचा एक सीन घ्यायचा आहे. त्याचा एक आता सीन घ्यायचा आहे, तो दाखवूच आम्ही तुम्हाला. तू जरा थोडा पुढे जा ओंकार, थोडा तर तिथं जा, तिथनं घे. तो दिसत नाही ना, असं बघ कॅमेरामध्ये. थांब थांब, त्याचं बघू दे पहिले, तो रेडी आहे का. बाहेर जा ना, बाहेर म्हणजे थोडासा पुढे जा, आणि मग जसा टर्न मारला तू तसाच आहे. रोहित, नाही नाही नको, इथं झाडा खालीच त्याला राहू दे. हा येऊ दे ना, मग त्याला काय होतंय. अरे क्या बोलता है. फोन करणार सगळे दुपारचे झोपतात मग. तर हे गाईज, आपला शूट चालू आहे. रोहितचा सीन चालू आहे आता. तो ओंकार घेतोय त्याचा सीन. हे गाईज, आता चालू आहे सिद्धूचा सीन. हसू नको रे, हसू नको, हसू नको. वो हंस रहा है ना, वो कौन. हाँ, एक दोन तीन स्टार्ट. अरे तू का उठला, हे कोणी काय उठला ना बोललो. असू दे ना, आता त्याला क्लोज घे ना. काय
खजाना तर भेटलाय. आज नक्कीच कोणता तरी मोठा डाव असतो. जाना बिजाना नको. त्यांना ते मग ते कोडवर वापरतात रे. कोडवड असतो प्रत्येकाचा कोडवड असतो. कोडवड असतोच. होतो बोलत ते सोय बरोबर बोलला ना ते की बाबा त्यांच्याकडे मला ड्रग्सची भेटली. माल हा, माल मला ते सॅम्पल घेऊन फिरतात. रात्री मोठी डील होणारच आहे. हे गाईज आता सिद्धूची रिहर्सल वगैरे चालू आहे. हे सीन कसा घ्यायचा आहे म्हणून. ह्या साहेबाला चला हे घ्या चला. भरपूर टाइम झालेला आहे आणि अजून सिद्धूची रिहर्सलच चालू आहे. त्याला जमतच नाही, सारखा सारखा हसतोय तो. चल घे चल रिहर्सल कर चल. सिद्धू हसू नको तू फक्त. सिरियसली घ्या रे, सिरियसली घ्या. भरपूर वेळ गेलाय. तू फक्त बोल डील होणार आहे रात्री. पोलीस समोर घाबरतोस ना नाही साहेब. माल तर त्यांच्याकडे मोठी डील थांबत नको बोल रे. तुझ्या पद्धतीने बोल की तू घाबरत बोलतोय. तुझ्या पद्धतीने बोल. क्या एक रिहर्सल घ्या. आम्हाला ना हा काय जास्त असतोय. आम्हाला हसवायला तुझं हसल्यावरती येणार ना. चला उठाले रे देवा, उठाले रे बाबा. आता काय रिहर्सल करतोय का? रिहर्सल घे, एक रिहर्सल घे. चल सिरियस घे चल. अरे काय तुझा एक शब्द साहेब त्यांच्याकडे माल भेटलाय मला. रात्री मोठी डील होणार आहे. बस एवढंच बोल. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. नाही खांद्यावर खांद्यावर. या पटकन बाबा. तू इकडे बघू नको. तू तुझ्या याच्यामध्ये राहा. हे मी माझा ब्लॉग करतोय. रॅन्डम बघतोस. ठीक आहे, रॅन्डम बघितलंस. इंस्टाग्राम स्मृताडे बघितलं. म्हणून कसं पाठवलं मला या सोसायटीत नकोय. ज्या कामासाठी पाठवलं ते काम. तर फॅमिली आता भरपूर वेळचा कट करून सीन चालू आहेत. सिद्धू खूप हसतो पण आहे. आणि आता फायनली मेन सीन होणार आहे. फॅमिली आत्ता कुठेतरी सिद्धूचा सीन ओके झालाय. हे सर ना असे इकडे तिकडे फिरत होते. आम्हाला सांगावं लागलं ना, हे काय सर कामाचे नाहीत. म्हणजे आहेत कामाचे पण तेवढं पुरते. पाठीचे बघतात ना ते वन टेक आर्टिस्ट, त्यांनीच किती टेक घेतले. पण तेरा सीन बराबर काटता हूं मैं. रुक. स्क्रिप्ट मेरा, डायरेक्शन भी मेरा. तू क्या नागोबा. सब मेरे हाथ में बेटा. चल तर हे फॅमिली आता आमचा एक सीन झालाय भरपूर वेळानंतर. टाइमपास करून 4-5 घंट्यानंतर आमचा एक सीन झालाय. तो पण टाइमपास करत आणि खरं सांगतो म्हणजे मित्र असावेत पण एवढे जाऊ दे तर तोंडच काय बोलावं काय आणि काय नाही बोलू नये असं झालं. पण जाऊ दे, इट्स ओके. मित्रच आहेत पण ते अशा वेळी मस्ती करतं. पण जेव्हा गरज असते तेव्हा नक्की देतात. म्हणजे इट्स ओके चालेल. पण काम थोडं वाढून जातं. आता एक सीन घ्यायचा होता आम्हाला पण तो कुठल्या कारणामुळे नाही घेऊ शकलो. क्रिएटिव्हिटी तर बघा, साहेबांच्या डोक्यात नवीन सीन आलाय तो तुम्हाला दिसेलच. पण होतं
बघा कोणतीही गोष्ट ही चांगल्यासाठीच होते. ते बोलतात ते खरंच आहे. आता बघू ते काय बाबा ज्ञान देत आहेत, ज्ञान घ्या जरा बाबा. पण बघा अब ये कुछ नया लाए हैं हमारे बाबा रणछोड़दास। हेच नाही पुढे जाऊन चालणार नको तर आता दुसरा सीन घ्यायचा आहे आम्हाला, तुम्हाला दाखवतोच. एक टी ब्रेक झालाय थोडासा. आता दिमाग काम नाही करत आहे, कारण की भरपूर वेळ झाला, 4-5 घंटे एकाच सीनला गेलेत. त्यामुळे आता रोहितला बोललं की पुढं जा आणि बाबा चहा ठेव, चहा वगैरे पिऊन एकदम रिलॅक्समध्ये पुढचा सीन घेऊया. तर आपण भेटू पुढच्या सीन. बाय नाही फॅमिली. आता आमची शूट झाली आहे सगळी, आता घरी निघालो आहे. काहीच शूट झालं नाहीये, कुठं बोलतोय. का बाकीचे सीन झाले नाहीत का? एकच सीन झालाय त्यातला झालेत ना. त्यातला पण- तू डिरेक्टर असा आहे ना की तुला जर मोठी स्टोरी दिली ना तू 4 वर्ष लावशील एका स्टोरीला. अरे तो SS राजमौलीपेक्षा मी तरी मारायचा. हा SS राजमौली आणि मी वेगळंच आहे. फरक आहे. मी 4 वर्ष तो 5 वर्ष बघ. हा, याच्या height पण तर कमी आहे. बरोबर आहे ते level. आणि याला पण घे. तू आहेस ना सिद्धू. हा आमच्यातला सगळ्यात तरुण कलाकार म्हणजे असतो. सगळेजण shoot करतात ना. अशी तेही स्माईल अशी. आणि ऑरेंज स्पेस वरती गेले तर हनुमान चालीसा पण वेगळं करतो. चल. इसको लेके जा. इसको लेके जा. इसको लेके जा. चल मग तू जा रे, तू जा. अरे दिले असते ना मी, थांब नको आहेत माझ्याकडे सुट्टे. तर आता आम्ही आलेलो आहे डोंबिवली स्टेशनला. अवतार बघू शकता तुम्ही कसा झालाय. खूप टाईम गेला आणि भूक पण अशी लागली ना की तुम्हाला काय सांगू. सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे. आता स्टेशनला आलो तर काहीतरी नाश्ता वगैरे करूयात आधी. आता आलाय वडापाव. त्याला पण आलाय. तर नदीचं बाकी आहे. त्याला नाश्ता विष्टा करू द्या आणि नंतर मग आपण भेटूया. हे गाईज आता नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि आता चाललो ट्रेनमध्ये बसायला स्टेशनला. आणि आपला फोनचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं काय आपल्या मोबाईलमध्ये ब्लॉग काढायला जमला नाही. त्याच्यामुळे आपण नदीमच्या मोबाईलमध्ये ब्लॉग काढतो आहे. तर डायरेक्ट आता आपण भेटू घरी. हॅलो फॅमिली. आता फायनली घरी आलेलो आहे आणि आजचा आता आपला ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. जे पण आपले सबस्क्रायबर नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.